एरणगाव हे येवला तालुक्यातील संत जनार्दन स्वामी आश्रम मंदिर म्हणून प्रसिद्ध असून पंचक्रोशीतील भाविक भक्त या आश्रमास भेट देत असतात। पुरणगाव तालुका येवला येथील आत्मावालिक इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 17 डिसेंबर रोजी स्वच्छता आणि वृक्ष संवर्धन अभियानांतर्गत गुरुकुलाच्या सैनिकी व एनसीसी विभागातील एकूण 180 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून संत जनार्दन स्वामी मंदिर परिसरामध्ये रूट मार्च मोहीम हाती घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे। सदर रूट मार्च हा आत्मावालिक संकुल पुरणगाव ते एरणगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रम एकूण 4 किलोमीटर एवढा होता। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उंचावत असताना विद्यार्थ्यांचं सामाजिक आणि पर्यावरणविषयक जाणीव आणि जबाबदाऱ्या अंगीकृत करून देणं हा महत्त्वाचा भाग असून यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे। पर्यावरणासाठी भरीव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या अनमोल संकल्पनेतून तसेच सरचिटणीस तथा आत्मावालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल पुरणगावचे विद्यमान अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी मोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता आणि वृक्ष संवर्धन अभियानात विद्यार्थी सैनिकांनी केलेल्या रूट मार्चचं सर्वत्र कौतुक होत आहे। सदर रूट मार्चच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील, योगेश सोनवणे, राहुल नरोडे, कार्यालयीन अधीक्षक प्रमोद शेलार, संकुल प्रमुख प्रकाश भामरे, वसतिगृह अधीक्षक बाळू कानडे, एनसीसी विभागाचे प्रमुख प्रशांत जगताप, केशव वाकडे, विजयकुमार भाटे आणि वसतिगृह शिक्षक यांनी कष्ट घेतले आहेत। आत्मावालिक न्यूजसाठी प्रतिनिधी शरद ढोणेंसह संपादक सागर आहिरे, पुरणगाव।